ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। नाशिक जिल्ह्यातला शेतकरी नेहमीच शेतीत वेगवेगळे प्रयोग करत असतो। डाळिंबाचा आगार अशी कसमा पट्ट्याची ओळख आहे। मात्र याच भागातल्या नानाजी खिरनार या शेतकऱ्यांना आता संत्र्याची बाग फुलवण्याचा प्रयोग केलाय। गेल्या काही वर्षात डाळिंबावर तेल्या आणि मर या रोगांमुळे अनेक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागतोय। खिरनार यांनी अर्ध्या एकरात संत्र्याची 50 झाडं लावण्याचा प्रयोग केलाय। 3 वर्षांपूर्वी लावलेल्या काही झाडांना चांगली फळं आली आहेत। डाळिंब लागवडीपेक्षा संत्र्याच्या शेतीला खर्च कमी येत असल्यानं ती शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरते आहे। मुलांनी 40 गावून रोप आणले ही संत्र्याची, तिकडे घेतात, आपल्याकडे काही येत नाही। मी लावले, यांना चालू वर्षी फळ आलं, परत मग मागच्या वर्षी 50 आणले, ते आपण लावले, आता चालू वर्षी फळ आलं यांना, त्याच्यामुळे एकदम भारी बाग वाटला, सक्सेस झालं। याच्या पुढे नंतर आपण अजून 50 झाड लावू, आपल्या भागात ही नाहीच आहे, मग चालू केलं, त्याच्यानंतर पुढं अजून चालू करू। यानंतरची बातमी हिंगोलीमधून आहे। हिंगोली जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीचा सोयाबीन, उडीद, कापूस, हळद या पारंपरिक पिकांसोबतच सीताफळाच्या फळबागांना सुद्धा मोठा फटका बसलाय। सततच्या पावसामुळे सीताफळाच्या फुलांना बुरशी लागली आहे, तर फुलं आणि कळ्या करपून गळून पडतायत। त्यामुळे यावर्षी सीताफळाच्या उत्पन्नात जवळपास 70 ते 80% घट झाली आहे। त्यामुळे शासनानं आर्थिक मदत करावी अशी मागणी शेतकरी वर्गातून आता जोर धरतीये। नांदेडमध्ये मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसलाय। उडीद आणि मूग या पिकांसह सोयाबीन, कापूस आणि हळद ही पिकं सुद्धा वाया गेली आहेत। त्यात खराब झालेलं पीक शेताबाहेर काढून फेकण्यासाठी शेतकऱ्यांना वेगळा खर्च करावा लागतोय। दुबार पेरणी केल्यावर पिकं जोमात आली होती, पण हातातोंडाशी आलेला घास पावसानं हिरावून घेतलाय। सुरुवातीला शेतकऱ्यांना बोगस बियाणांचा सामना करावा लागला होता। दुबार पेरणी केल्यावर पिकं जोमात आली खरी, पण हातातोंडाशी आलेला घास आता पावसानं हिरावून घेतलाय। आणि यानंतर आपण सांगलीत जाऊयात। सांगली जिल्ह्यामध्ये गेल्या 3 दिवसांपासून जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळतोय। या पावसामुळे जिल्ह्यातल्या शेतीचं मोठं नुकसान झालंय। मुसळधार पावसानं शेतात पाणी साचलंय, त्यामुळे पिकं पाण्याखाली गेली आहेत। शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास या अस्मानी संकटामुळे हिरावला गेलाय। परतीच्या पावसाचा सर्वाधिक फटका ऊस, सोयाबीन, मका, बाजरी, भुईमूग, खरीप पिकं तसंच पालेभाज्यांनाही बसलाय, तर फळबागांचं सुद्धा मोठं नुकसान झालंय। प्रशासनानं या नुकसानाचे पंचनामे करून मोबदला द्यावा अशी मागणी शेतकरी करतायत। अनेक पिकं पावसाच्या पाण्यात तरंगताना तसंच वाहून जाताना दिसून आली, त्यामुळे शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय। परिणामी शेतकऱ्यांच्या डोळ्यात मात्र सातत्यानं पाणी उभं राहत आहे। बुलडाणा जिल्ह्यामध्ये सरासरीच्या 106% पाऊस झाला आणि त्यामुळे सोयाबीनला कोंब फुटले असून उडीद पिकाचं 100% नुकसान झालंय। सोयाबीनचं मूग, उडीद पिकासारखं होऊ नये म्हणून कागदावरचे पंचनामे थांबवून शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदत कशी करता येईल यासाठी उपाययोजना करण्याची मागणी सध्या जोर धरतेय।